होतं, काही काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले. आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते. मित्रांनो, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय बोलले तुम्ही ऐकलं. 45,000 मिळतात म्हणून एका घरामध्ये 4-4, 5-5 लोक पीएचडी करतात असं यांचं म्हणणं आहे. जर करत असतील तर यांना प्रॉब्लेम का असायला पाहिजे? पीएचडी करणं ही अभिमानाची गोष्ट आहे. यांना एका घरामध्ये 4-4 आमदार, खासदार आणि एकाच घरामध्ये विधान परिषद, विधानसभा हे सगळं असेल तरी चालतं. एकाच घरातले राजकारणामध्ये अनेक नेते असतील तर ह्यांना चालतं. हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला तर ह्यांना चालतं. फक्त एका घरामध्ये 4-4, 5-5 लोकांनी पीएचडी केली तर यांना प्रॉब्लेम आहे. कसं व्हायचं आपल्या महाराष्ट्राचं?